नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी. तर त्यासाठी आधी आपण मुळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे पानं काढून घेऊयात. आणि आपल्याला पानं कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मुळेही किसून घ्यायचे आहेत. पानं बारीक कट करून घ्यायचे आहेत म्हणजे पानं लवकर शिजतात. त्यानंतर लगेच आपण मुळा किसून घेऊयात. अशा प्रकारे आपले पानं आणि मुळे असे बारीक करून घेतले आहेत. आपण खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची कुटून घेऊयात. जाडसर कुटून घेतल्यानंतर लगेच आपण फोडणी देऊन घेऊया. तेलामध्ये जिरे मोहरीचा तडका देऊन मिरची लसूण आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण हळद ॲड करूया, थोडंसं लाल तिखट पण टाकूया आणि त्यानंतर मुळ्याची पानं आधी चांगली परतून घेऊयात. मुळ्याची पानं परतल्यानंतर मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यानंतर अजून थोडंसं परतून घेऊया आणि लगेच आपले मुळ्याचं किस ॲड करूया. मुळ्याला परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे कमी गॅस करून आपल्याला पाणी न टाकता ही भाजी परतून घ्यायची आहे. भाजी छान शिजली आहे. अशा प्रकारे आपली टेस्टी मुळ्याची भाजी तयार आहे.